कथा. त्या बंद खोलीत कोण आहे? एका छोट्या गावात रोहन नावाचा मुलगा राहत होता. गावाच्या शेवटी एक जुने मोडकळीस आलेले घर होते. लोक म्हणायचे की त्या घरात रात्री कोणीही जात नाही, कारण तिथे काहीतरी विचित्र घडते. एक दिवस रोहन आणि त्याचे दोन मित्र धाडस करून त्या घरात गेले. घरात खूप शांतता होती. खिडक्या तुटलेल्या, भिंतींवर जळमटे आणि सगळीकडे धूळ. ते घर पाहत असताना त्यांना वरच्या मजल्यावर एक बंद खोली दिसली. रोहन म्हणाला, "चल, बघू आत काय आहे." पण त्याचा मित्र लगेच म्हणाला, "नको रे, गावातले लोक सांगतात ना ही खोली उघडू नये." पण रोहन ऐकला नाही. त्याने हळूच दरवाजा ढकलला. दरवाजा कर्कश आवाज करत उघडला. खोलीत पूर्ण अंधार होता. अचानक त्यांना कोणीतरी रडण्याचा आवाज ऐकू आला. तीनही जण घाबरले. रोहनने मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि समोर जे दिसलं ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. भिंतीवर एका लहान मुलीचा फोटो होता आणि फोटोच्या खाली लिहिलं होतं, "मला इथून बाहेर काढा." अचानक दरवाजा जोरात आपोआप बंद झाला. आता खोलीत ते तिघेच होते. पण मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, "तुम्ही मला का जागं केलं?" रोहनने मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त त्या मुलीचा फोटो आणि त्या फोटोच्या डोळ्यातून हळूहळू रक्त वाहत होतं. त्या रात्रीनंतर रोहन आणि त्याचे मित्र पुन्हा कधीच दिसले नाहीत. आणि आजही गावात लोक सांगतात, त्या बंद खोलीत अजूनही कोणीतरी रडत असतं.